स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिक शहरात बनावट पोलीस बनून वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटनं थरारक सापळा रचून अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 10 गुन्ह्यांची उकल झाली असून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून बनावट पोलीस बनून वृद्ध नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या। आरोपी रस्त्यावर वयोवृद्धांना गाठून पोलीस तपास सुरू आहे अशी बतावणी करत दागिने काढायला लावत आणि हा चालकीनं लंपास करत होता। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटनं तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा अंबिवली इथं सराईत इराणी टोळीतील संजू इराणी असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी पहाटे अंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात चहा पिण्यास येतो। त्यानुसार पहाटे सापळा रचून पोलिसांनी अत्यंत शिताफीनं आरोपीला ताब्यात घेतलाय। तपासात आरोपीनं नाशिक शहरातील इंदिरानगर, उपनगर आणि नाशिक रोड भागातील 10 ठिकाणी लूटमारी केल्याची कबुली दिली। आरोपीनं काही दागिने अहमदाबाद इथं विक्री केले होते तर काही अंबिवली इथं लपवून ठेवले होते। पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन एकूण 123 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केलेत। या कारवाईमुळे नाशिक शहरातील बनावट पोलीस बनून होणाऱ्या लूटमारीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारणं सांगून बतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे, सोनं असतील, चांदीचे दागिने, काही आरोपींनी पळवले होते। त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून 10 बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत। विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे, हा आरोपी अंबिवली या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे। त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत। त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं। अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला। हा एकूण 18 लाखाचा मुद्देमाल आहे। 123 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहेत आणि खूप चांगली कामगिरी केली आहे। यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख PSI श्री संदीप पवार, त्याच्यानंतर श्री मंगेश जगसाप, दत्तात्रय चकोर आणि भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी। न्यूज ब्युरो, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।